नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस राहुल सांगळे. आज आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण प्लॉट व्हिजिटसाठी आलेलो आहोत. तर तुम्ही बघू शकता पूर्ण शेड्यूल प्लॉट आहे. हा वेलॅग्रोचे औषधं वापरलेला प्लॉट आहे. तर तुम्ही प्रत्यक्ष शेतकरी बांधवांकडून जाणून घेऊ शकता की त्यांनी काय सोल्युशन वापरले आणि आजच्या घडीला त्यांची प्लॉटची परिस्थिती काय आहे आणि ते इतर शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छितात. तर सर्वप्रथम आपण त्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार. काय नाव आपलं? माधव पळसकर. दादा, तुम्ही काय काय वापरलेलं आहे प्लॉटसाठी आपलं वेलॅग्रो कंपनीचं? बरेचसे प्रोडक्ट वापरले, मेगाफॉल, एमसी एक्स्ट्रा. सुरुवातीला आपण रोपापासून ट्रीटमेंट केलेली माझ्या मते. तर रोपाला तुम्हाला मी रेडी फार्म सजेस्ट केलं होतं. हो, तर त्याचा काय रिपोर्ट जाणवला तुम्हाला? चांगले रिपोर्ट होते. रेडी रोपाची क्वालिटी वगैरे कशी? एकच नंबर. खूप छान होती. त्यानंतर आपण पहिल्या स्प्रेला मेगाफॉल वापरलं. हो, मेगाफॉलचं काय सांगाल तुम्ही, कसं होतं एकंदरीत रिझल्ट? मेगाफॉलचे एकदम उत्तम रिझल्ट, चांगले रिझल्ट आले आम्हाला. काय काय रिझल्ट मध्ये बदल झाला होता? बदल म्हणजे कांद्याची स्टेज चांगली राहिली मेगाफॉलनी, फुटवामध्ये फुटवे चांगली राहिली, चांगलं होतं, दराटपणा चांगला होता. दराटपणा. त्यानंतर इथं एमसी एक्स्ट्राचे आपले 2 स्प्रे दोन गेलेले या spray प्लॉटला. तर एमसी एक्स्ट्रा बद्दल काय म्हणशाल? दांडे कसे बनले तुमचे? दांडे एकदम व्यवस्थित चांगली. सध्या किती दिवसाचा प्लॉट आहे आपला? 70 ते 75 दिवसाचा. 70-75 दिवसाचा प्लॉट आहे. अशा पद्धतीनं काळोखी आहे बघा. कांद्याची हाईट पण बघू शकता. इतर शेतकरी बांधवांचे प्लॉट बऱ्यापैकी खराब झालेत आणि अशात देखील पूर्ण पाण्यात म्हणजे पाणी वाहून गेलेलं असताना देखील आपला प्लॉट हा टिकून राहिला. त्याच पद्धतीनं इथं फुटवा पातींची संख्या इथं पहा तुम्ही, जवळपास इथं 11-12च्या दरम्यान पाती आहेत. तिथं तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता. बघा, त्या प्लॉटमधून आम्ही 2-3 सॅम्पल घेतलेले. पूर्ण पातीचा लॅमिन आणि हा वाढ बघा. तेजस भाऊ, वाढीबद्दल काय म्हणशाल? याची पात कशी? एमसी एक्स्ट्रा रेडी फार्म, दांडा पण व्यवस्थित झाला, वाढ पण भरपूर झाली आणि कांद्याची एकदम स्टेज, एकदम 75 दिवसाचा कांदा वाटत सुद्धा नाही असं कांदा बनलेला आहे. बरोबर. आणि हा जो लॅमिना म्हणतो ना आपण, लिप लॅमिना, हा पहा तुम्ही इथं पण पाहू शकता. हा फुगीरपणा हो. पहा, एकदम असा मजबूत फुगीरपणा आहे आणि ही पत्ती पूर्ण अशी रब झालेली आहे बघा, जेणेकरून इथं रोगराई पण कमी आहे, बाकीचा रोगराईचा अटकाव पण कमी झालेला आहे. तुमच्या देखील अशा काही अडचणी असतील तर आमच्यापर्यंत पोहोचा. आपण 100% ते सोडवण्याचा प्रयत्न करूयात. धन्यवाद.